नमस्कार, मी शिवानी सागवेकर. कुक विथ शिवानी मध्ये आपलं मनापासून स्वागत. उन्हाळा सुरू झाला की बॉडी ही डिहायड्रेशन आणि थकवा खूप जाणवतो. अशा वेळी घरगुती, नैसर्गिक आणि शरीराला थंड ठेवणारा उपाय म्हणजे कैरी पन्ह. आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कैरी पन्ह कसं बनवायचं ते दाखवणार आहे. चला पाहूया. इथे मी 3 कैऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून कापडाने स्वच्छ पुसून घेतल्या आहेत. असं केल्याने त्याच्या देठाच्या भागाला चीक असेल तर तो निघून जातो. हवं असल्यास 5 ते 10 मिनिटे पाण्यात बुडवून ठेवल्या तरी चालतील. आता सुरीने त्याच्या देठाकडील भाग काढून घ्यायचा. असं केल्यामुळे कुकिंग करताना आतपर्यंत उकडायला मदत होते. इथे कुकर घेतला. कुकरच्या तळाशी थोडे पाणी घातले आहे. त्यामध्ये कुकरचे भांडे ठेवून त्यावर एक प्लेट ठेवली. प्लेटवर 3ही कैऱ्या ठेवल्या, कारण आपल्याला कैरीमध्ये थेट पाणी जाऊ द्यायचं नाही. तुम्ही डब्यात कैऱ्या ठेवल्या तरी चालेल. स्टीमर मध्ये स्टीम करूनही कैऱ्या घेऊ शकता. कुकरला 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. एक फास्ट आणि 2 मीडियम. तुम्ही मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढू शकता. यामुळे कैऱ्या आतून छान सॉफ्ट होतात आणि त्यांची नॅचरल टेस्ट मेंटेन राहते. कुकरला शिट्टी होत आहे तोपर्यंत मी इथे धागेवाली खडीसाखर मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे. पन्ह बनवण्यासाठी इथे मी धागेवाली खडीसाखर वापरणार आहे. तुम्ही गुळही वापरू शकता किंवा साधी साखरही वापरू शकता. खलबत्त्यात खडीसाखर घेऊन ती थोडी फोडून घेतली. त्यातील धागा काढून टाकला आणि फोडलेली साखर मिक्सर मधून पावडर करून घेतली. अशा प्रकारे सर्व खडीसाखर धागा काढून मिक्सर मधून पावडर करून घेतली. ही पावडर चाळणीने चाळून घेतली. वरची जाड साखर पुन्हा मिक्सर मधून वाटून घेतली. इथे कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकर थंड झाला आहे. कुकर थंड झाल्यावर सावकाश उघडलं आणि बघा कैऱ्या एकदम मऊ आणि तयार झालेल्या आहेत. आता या कैऱ्या बाहेर काढून चमच्याच्या मदतीने सालापासून पल्प वेगळा काढला. आतला जो बिया आहे त्यातूनही हाताने पल्प काढून घेतला, कारण त्यातही खूप चव असते. कच्च्या कैरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, जे इम्युनिटी वाढवायला खूप उपयोगी आहे. आता हा सगळा पल्प मेजर केला. साधारण 1 कप इतका झाला. यानंतर गाळणी वापरून तो पल्प गाळून घेतला, म्हणजे टेक्स्चर अगदी स्मूथ आणि क्रीमी मिळतो. एक कप पल्प साठी 1 कप मिश्री घातली. मिश्री नॅचरल कुलिंग देते आणि शरीराला इन्स्टंट एनर्जी देते. यानंतर 1 टीस्पून वेलची पावडर घातली, ज्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. आता हे मिक्सर 30 मिनिटं झाकून ठेवलं. असं केल्यामुळे सगळ्या चवी एकजीव होतात. हे पन्ह शरीराला हायड्रेट ठेवतं आणि उन्हाळ्यातील उष्णता कमी करायला मदत करतं. 30 मिनिटं झालेली आहेत. आता हे पल्प आपण काचेच्या बरणीमध्ये काढून घेणार आहोत. आता तयार झालेल्या पल्प पासून आपण सरबत बनवणार आहोत. एका ग्लासच्या कडेला थोडी लाल मिरची पावडर आणि ब्लॅक सॉल्ट लावून छान लुक दिला. आता ग्लास मध्ये आईस क्यूब, 2-3 पुदिन्याची पानं आणि थोडं ब्लॅक सॉल्ट, थोडं जिरा पावडर आणि 1 टेबलस्पून पल्प घातला. यानंतर थंड पाणी घालून सगळं छान मिक्स केलं आणि तयार आहे एकदम रिफ्रेशिंग, टेस्टी आणि हेल्दी कैरी पन्ह. हे पन्ह बॉडी हीट कमी करतं, डिहायड्रेशन पासून वाचवतं आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतं. उन्हाळ्यात हा ड्रिंक नक्की ट्राय करा. अशाच थंडगार रेसिपी पाहायच्या असतील तर कुक विथ शिवानी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.